नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। डहाणू तालुक्यात एका पत्रकाराचे लज्जास्पद कृत्य समोर आले। एका तरुणाला धमकावून त्याच्या स्कूटीच्या डिक्कीत ठेवलेले 5,50,000 रुपये या पत्रकाराने चोरून नेले। मात्र तक्रार प्राप्त होताच डहाणू पोलिसांनीही तातडीने दखल घेत या आरोपीला अटक केली आहे। 6 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे। 28 वर्षीय अमित घोरुडे याच्या तक्रारीवरून डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे। या आरोपीला अटक करण्यात आली आहे। मात्र मुख्य म्हणजे हा आरोपी पेशाने पत्रकार आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डहाणू रोड येथील भारतीय स्टेट बँक या शाखेत आपल्या बचत खात्यामधून अमितने 5,50,000 रुपये काढले व ते पैसे त्याने आपल्या ज्युपिटर स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेवले। नंतर तो हँड ग्लोव्ज विकत घेण्यासाठी इराणी रोड येथील बाटाच्या दुकानात गेला व हँड ग्लोव्ज विकत घेऊन परत तो त्याच्या घरी पार नाक्यासाठी निघाला। मात्र ले मर्सेल येथे येऊन स्कूटी थांबवून त्याने डिक्कीत सेफ्टी हँड ग्लोव्ज ठेवले आहेत की नाही याची खात्री तो करण्यासाठी थांबला होता। मात्र त्याच वेळी आरोपी गणेश पांडुरंग दळवी याने अमित याच्या स्कूटी समोर आपली स्कूटी लावून त्याला धक्का मारून त्याच्या स्कूटीतल्या डिक्कीत ठेवलेले 5,50,000 रुपये पिशवीसह जबरदस्तीने खेचून धक्का मारून चोरून नेले। तर अमितने देखील ताबडतोब पोलीस ठाणे गाठले व या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यामध्ये त्याने तक्रार दाखल केली। तर डहाणू पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सुद्धा याची गंभीर दखल घेत डीबी पथकातील पोलीस कदम थाळेकर, पोना भरसट यांनी कासा पोलीस ठाणे अंमलदार यांच्याशी संपर्क साधून अत्यंत चपळाईने पाठलाग करून चारोटी नाका या ठिकाणी आरोपी गणेश दळवी याला अटक केली आहे। तसेच आरोपीकडून 5,50,000 रुपये ही रक्कम देखील जप्त केली आहे।